कसं काय भावानो, सुस्वागतम तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये। आज आपण अशा मुलींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल केले, कष्ट केले, मेहनत केल्या। तर त्यांचं गुणगान थोडस बाजूला ठेवून त्यांच्यावरती बोलायला सुरुवात करूया। नातेवाईक आमची मजा उडवायची की मुली आहे काय करणार आहे, लग्न लावून द्यायचं, लग्न वगैरे सगळं जाऊ दे, पण हिला नेमकं काय करायचंय? जेव्हा मी 10वीत होते कशात होते? 10वीत होते ना। 10वीत हे काय असते? म्हणजे चिकनी सुपारी सॉन्गची ऑफर आलेली होती आणि ज्याच्यामध्ये माझा हिरो तुषार बनसोडे होता। हिचा हिरो तुषार बनसोडे होता। काय बकवास लावले यार। माझा हिरो तुषार बनसोडे होता। एका स्ट्रिंग साठी तुषार दादा दिवस रात्र लोकांकडून पैसे मागत फिरतात। जरी ती स्ट्रिंग भेटली तर रे गाडीवाल्या तुझ्या आईचा टकोता फाडला तुझ्या। एका स्ट्रिंग साठी तुषार दादा दिवस रात्र लोकांकडून पैसे मागत फिरतात। जरी ती स्ट्रिंग भेटली तर त्यातलं आणि अर्ध मित्राला देऊन अर्धी बाटली याला मिळत्या। कशावरून यो छपरी हिला हिरो वाटायला लागले हेच समजणं झाले। ना मला दारूचा नाद आहे, ना मला पुरीचा नाद आहे, मला फक्त स्टिंगचा नाद आहे। लव यू माझी स्टिंग। बट त्याच्यामुळे ना लोकांनी तेव्हापासून खूप जास्त ट्रोल केला आम्हाला। लोकांनी एवढे चांगले नाव दिले तरी म्हणतात की याच नावाने यांना लोकांनी खूप ट्रोल केले। ट्रोल करण्यापुरतं ठीक होतं, पण नंतर स्वतःच ते नाव वापरून स्वतःच फेमस व्हायला लागले। बट त्याच्यामुळे ना लोकांनी तेव्हापासून खूप जास्त ट्रोल केला आम्हाला। पॉडकास्टला आलेत काय, यांना मारायला आलेत हेच समजणं झाले। आणि फाटके कपड्यांवर सुद्धा आयुष्य काढलेलं आहे कधी कधी। तुम्ही कधी तरी असं आयुष्य काढलं असेल, पण हिता आम्ही दररोज फाटकी चड्डी आज उद्या परवा 3 टाइम घालून फिरतोय। धन्यवाद। जेव्हा मी 9वीला एक्झामला गेलेले होते, गप रड दिदे गप रड। इथं तुला पॉडकास्ट साठी बोलवले, कोणाच्या मैत्याला बोलवलेलं नाहीये। त्याची मला पण लाज वाटायची की मी काहीच नाही करू शकले। काहीच नाही करू शकले म्हणून रील्स बनवायला लागले। रील्स बनवण्यापेक्षा दीदीने शाळा पण शिकली असती, पण नाही इंस्टाग्राम वरती रील्स बनवून स्ट्रगलच करायचं होतं। आणि या ताईंचं केलेलं स्ट्रगल बघितलं की डोक्याच्या फ्यूजा उडतील। हा 15 सेकंदाच्या रील साठी त्यांनी काय स्ट्रगल केले काय माहिती। संपूर्ण महाराष्ट्र ओळखायला लागला आम्हाला। या दीदीला तर मी आजच बघायला लागलोय। खरं सांगायची गोष्ट म्हणजे या दीदीला आमच्या गल्लीतली शेंबडी पोरं पण ओळखत नाही। त्यांना जर मी विचारलं की तू बारीक डोळ्याचीला ओळखतो का, तर तो डायरेक्ट भारताच्या दुश्मनाला शिव्या देतात। बारीक डोळे तर त्यांचेच असतात ना। संपूर्ण महाराष्ट्र ओळखायला लागला आम्हाला आणि जेवढे जळणारे पण होते। या दीदीवर लोक कशाला जळतात हेच समजणं झाले। ना तर दीदीने काहीतरी मोठं केलंय, ना तर कोणाचं काय चांगलं केलंय। मी एकदम सिल्लोड असं छोटंसं शहर आहे, म्हणजे म्हणायला गेलं तर एवढं मोठं पण नाही। संभाजीनगर जिल्ह्यातलं एकदम छोटासा तालुका आहे। एवढ्या चांगल्या शहराचं नाव असं घ्यायला लागले संभाजीनगर म्हणण्यापेक्षा जर छत्रपती संभाजीनगर बोलली असती तर मी पण या शेंबडीला फॉलो केला असतं। आणि मला लहानपणापासूनच आहे ना रील्स आणि डान्सची आवड होती। डान्सचा विषय तर काढूनच टाका। तुमचा डान्स बघून इथे डोळ्यातून अश्रू यायला लागल्यात। बंद करो। जसं की तुम्हाला माहीतच असेल संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आम्हाला। नाही दीदी मी तर नाही ओळखत। म्हणजे इन्स्टाला माझे आज 5 लाख फॉलोअर्स आहे। पण तुला कोण विचारायला लागले? आणि सांगायचं गेलं तर आम्ही 2 बहिणी आणि आमच्या मागे काही पप्पांचा सपोर्ट नाही, कोणाचाच सपोर्ट नव्हता फॅमिली मधला। इतके कष्ट करून दुसरं कोणीतरी मोठी पदवी कमवून नाव पैसा हे सगळं कमवलं असती, पण नाही या दोघींना तर इंस्टाग्राम वरती रील्स बनवायचं होतं आणि रील स्टार नावाची पदवी घ्यायची होती। तर आम्ही 2 बहिणी आणि आमच्या मागे काही पप्पांचा सपोर्ट नाही, कोणाचाच सपोर्ट नव्हता। या दीदीच्या हाताला नेमकं काय व्हायला लागले? म्हणजे खूप मोठा सपोर्ट आमच्या लाईफ मधून चालला गेला होता। कोरोनामध्ये वारून गेलेले होते आणि दीदी 9च्या एक्झामला गेलेली होती, तिची फायनल एक्झाम होती तेव्हा। आणि जशी घरी वापस आली तसं तिला कळालं आणि म्हणजे तेव्हा असं की कोणी जास्त सपोर्टिव्ह नव्हतं किंवा म्हणजे असं जास्त सपोर्टसुद्धा नव्हता। आणि जे होतं ते बाबा होते, मामांच्या घरी राहायचो। मम्मी जे होतं इथं ही बिचारी रडा लागल्या आणि हिचं काहीतरी वेगळंच चाललंय। राहायचो मम्मी कुठनं पकडून आणले यार हिला? जे होतं ते मम्मीचे पप्पा होते। त्याच्यानंतर फायनान्शियल ही तर मोठ्या डोळ्याची या शेजारच्या बारक्या डोळ्याचीला बोलायला पण दिना झाल्या। आणि जेव्हा आमचा खूप मोठा आधार आमचे एक सेकंड, या दीदीला सगळे बारीक डोळ्याची म्हणतात, पण हिचे डोळे तर बारीकच नाहीये। आणि मला लहानपणापासूनच आहे ना रील्स आणि डान्सची आवड होती। येडं बनवायला लागले भाऊ सगळ्यांना। 9वी 10वी इथं 10वी ऐकू कानाची पडदे फाटू लागले। भाऊ जास्त काय व्हायच्या आधी व्हिडिओ इथंच थांबवून टाक्या। व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करून टाका आणि फक्त नावाला सबस्क्राईब करू नका, परमानेंट सबस्क्राईब करून तुमच्या भावाला सपोर्ट करा। तर भेटूया मग अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय। खत्म।
करता है